गुड मॉर्निंग भावांनो. आता आपलं चालू झालं आहे डे 5 आणि आता आम्ही निघलोय. कुठे आहे आपण आता? सोनमार्ग नाही, दल्लेकला आहे आपण. श्रीनगर दल्लेकवरून आम्ही आता निघलोय सोनमार्ग कारगिल वाटेने लेहला. आता आमची खरी ट्रिप चालू होणार आहे. आता आम्हाला दिसणार आहे बर्फ. इकडनं सोनमार्ग पासूनच बर्फ चालू आहे पुढे, ते आम्ही जाणार आहे लेहला. आता बोट हाऊसमधून आमची सगळी तयारी चालू आहे. पॅकिंग करून आता आम्ही डायरेक्ट निघतोय. सकाळचे वाजलेत 6:30. चला. दल लेक आमच्या बोट हाऊसमधून आम्ही आता निघलेलो आहे सोनमार्गकडे जायला. मस्त वाटतंय सकाळ सकाळी. तर बघ ना, एकदम कडक. काल आम्ही तिथं गेलतो. कुठं गेलो रे? तिकडे बघा, हे मंदिर आहे. पकड काय, पकड पकड. घेतला ना 360. चला, चाललोय आम्ही. आता निघलोय आम्ही. तुम्हाला काल ज्याच्या बदली बोलवतो, जी मॅरेथॉन रेस, ती मॅरेथॉन रेस बघा. मॅरेथॉन रेस चालू झालेली आहे. राहुल धाव यांच्यासोबत संडे वाजत असेल तर. अख्ख्या दल लेकच्या इथून मॅरेथॉन रेस सुरू झाली. एवढ्या थंडीत निघलेत धावायला. भावांनो, खूप जोरात इथं मॅरेथॉन चालू असते वाटतं. सगळी लोक इथं फक्त मॅरेथॉन बघायला उभे आहेत. रस्त्यावर एक पण गाडी नाही. आता आम्हाला एकच भीती वाटली की आता गाडी काढणं बंद असेल तर आमची जागा कोंडी होणार आहे. बघू शकता इथे सगळे लोक फुल ज्यूस बीस पाणी बिनी घेऊन सगळीकडे बसलेत वाटत करत. काय बोलतो? थैली उठ. हा बोलतो बघा, ज्यूसची थैली उचलो का बोलतो. मजा आहे भावा याचीच. ज्याची भीती होती तीच गोष्ट झाली आहे. सगळे रस्ते बंद करून ठेवले त्या लोकांनी. आणि बघा, आमच्या पार्किंगच्या बाहेर गेट बीट बंद करून आम्ही बाहेर येऊन थांबलोय. गुड मॉर्निंग. बॅड मॉर्निंग. एवढं लवकर निघालो. मला एवढं जाता अजून अर्धा एक तास झाला. पावती काय करतो तू? आपल्याला रस्त्यावर चालायला दिलं नाही मला. मग काय, रस्ता क्रॉस करताना. किती वेळ? अरे ड्रोन, आपण पण उडवायचा का? आता कोंडी झालेली आहे गाईस, तुम्ही बघू शकता. मॅरेथॉनमुळे आता आमची वाट लागलेली आहे. कारण की ते आता आम्ही निघलेलो सकाळी. आम्ही सगळी प्लॅनिंग केली होती त्या हिशोबाने. आम्हाला आज लेहला पोचायचं होतं. आम्हाला गुलमर्ग सोनमर्ग फिरून, कारगिल फिरून आम्हाला लेहला जायचं होतं आज. पण आता हे बोलतात तिथं 1 वाजेपर्यंत मॅरेथॉन चालू असल्यामुळे आपण गाडी बाहेर काढू नाही शकत. तर आता आम्ही सामान बोललो पहिले. आता 1 वाजेपर्यंत काय करणार, गाडीत सामान भरतो. बघू इथं काही नाश्ता वगैरे कुठे भेटत असेल तर नाश्ता वगैरे करतो आणि टाईमपास करतो. जर का आमचं नशीब असलं, ते बोलले जर का मॅरेथॉन लवकर संपली तर 9 वाजेपर्यंत कदाचित, कन्फर्म नाही पण कदाचित ते सोडतील. पण आता काय माहिती. तसं तर ऑफिशियल टायमिंग 1चा आहे. बघू आता काय करायचं तोपर्यंत. अख्ख्या आमच्या आजच्या दिवसाचा जो पण प्लॅन होता त्याचे सगळ्याचे प्लॅनची अख्ख्या वाट लागली. काय बोलता, कसं वाटतंय तुम्हाला? ते बोलतायत पण जर त्यांना वरून सोडायला भेटलं तर 9 वाजता पण बंद करते. बघू, होप आहे. पण कन्फर्म नाही आहे, चान्सेस नाहीत. 1च पकडावं लागेल. 1च पकडावून चालावं लागलं आम्हाला. चालत फिरावं लागेल ते पण. आता आम्ही पण जातो. थंडी वाजते ना मॅरेथॉनला. आम्ही पण जाऊन आता धावतो, जरा अंग गरम करतो. बघू काय विषय. आता बसून बसून तरी काय करणार, किती वेळ बसणार. आम्ही 2 तास इथं थांबलो होतो. तर इथं नाश्त्याचे वगैरे पण सगळे दुकानं बंद आहेत. तर इकडे आमच्यासोबत थांबलेले जम्मूचे काही माणसं आहेत. त्यांचा आज बड्डे. तर त्यांनी आम्हाला येऊन पहिले बॉईल अंडे दिली. बॉईल अंडे दिली. त्यानंतर फिर उन्होंने हमको ये ओट्स का चेला, मूंग की दाल, पान, राजस्थानी पान, खजूरचा पान, अंडे सगळं त्यांनी आम्हाला नाश्ता इथंच खायला घातलाय. हमारे चैनल डालना आपने। हाँ हाँ मुझे हमारा शेयर करना मुझे। हाँ हाँ, बोलिए आप. अपने चैनल में हमें डालना, ठीक है? यस बोलिए. भाई लोग, हम लोग हैं जम्मू से। हाँ मेरा नाम है संजीव गुप्ता।
वो ठहर जा पूरी पूरी डेजिग्नेशन भी देंगे साथ में। मैं गवर्नमेंट एम्प्लॉई हूँ JNK गवर्नमेंट में, असिस्टेंट कंट्रोलर ड्रग्स। अच्छा ये है हरीश जी। ये कार एक्सेसरी का जम्मू में बहुत बड़ा शोरूम है इनका, सुशील एंटरप्राइजेस करके नरवाल में। देन वी हैव विकास जी, इसके पास दौलत है, इसने बांटा है लोगों में। ये रिकवरी करता है डेली टाइम। वसूली भाई, ये भी हमारे पास एक वसूली भाई। अनुज गांधी, इनका स्पेयर पार्ट्स का काम है टाटा मोटर्स का। अरे देन वी हैव आवर जज श्याम जी। जज ही इज इनटू जुडिशरी। तो एक हमारे जज हैं, म्युनिसिपल जज, उनके साथ चलते हैं। देन वी हैव लास्ट राजेंद्र भैया, जिनकी वजह से हम यहाँ पे आए हैं कश्मीर में इनको काम था, हम पांचों ऐसे साथ में आ गए। काम कराने आए हैं। अच्छा है, पर आपका ये उम्र में भी सब दोस्त लोग ऐसे साथ में घूमते हो। एंजॉय करते हैं। अभी अच्छा हम हो गया, टाइम पास हो गया, हमें जाने नहीं दे रहा है तो आपके साथ मुलाकात हो गया, बहुत बढ़िया हो गया। केवड़ा खाना था ना बॉम्बे का। हाँ खाइए ना, खाइए। और चटनी भी खाइए, चटनी। मेरा नंबर है, वो आ जाएगा ना रिकॉर्डिंग में, हाँ, हाँ। आप सबको सेंड करना। हाँ 94191 82864। हाँ घेऊन ठेव। 94191 45661। 94193 01436 94191 86425 94191 98769। जज सर बात कर रहे। त्यांनी सिटी क्रॉस केली ते आपल्यासोबत कॅरन्सला निघाले. हाँ ते निघाले होते. मराठी यस शशि खन्ना। वो बोल रहे अभी जो हमारे साथ उधर थे ना एक, उन्होंने उधर से गाड़ी क्रॉस किया, वो हमको बोले थे, उन्होंने नंबर दिया था अभी। इनसे पूछा यहाँ से देवे अलाउ अस, लेकिन आगे से पकड़ो। नहीं उधर से ही निकले, कैरेंस गए यहाँ से, वो हमको पीछे मिले थे हमने उनको नंबर दिया हमारा कि अगर चालू रहेगा तो हमको कॉल कीजिएगा। तो उन्होंने अभी कॉल किया है कि वो निकल गए। तो निकले कहाँ से वो पीछे से निकले। पीछे कैसे पहुँचना हमने? इधर से हमको लेफ्ट, जाने नहीं देंगे ना, नहीं जाने। अभी देखते हैं, उनसे बात करते हैं। अभी इधर से ही गाड़ी बाहर निकलने दो, एक बार हम लोग गली में गए तो हम निकल सकते हैं। तर आता आम्हाला सोडलंय त्यांनी, कसं बसं पाठवून आतल्या रस्त्यातून आम्हाला जायला सांगितलंय। आमच्यासोबत जी माणसं होती त्यांनी जरा 2-3 फोन लावले, जज वगैरे होते, जम्मूचेच होते, तर त्यांच्या इकडे कॉन्टॅक्ट होते, राईट. तर त्यांच्यामुळे आम्ही आता निघलोय। पूछना राईट चल मला माहिती, चल राईट। तर आम्ही आता त्यांच्या पाठोपाठ रापूर निघलोय। लोकल चल तर कशा बशा आता आम्ही निघलोय। 10 वाजलेत, आता 7ला निघायचं होतं, 10ला निघलो, ठीक आहे। नाहीतर हे 1-1.5 वाजवला असत्या लोकांनी। 1 वाजता संपणार होतं, म्हणजे 1:15 तर नक्कीच वाजवला असता। पाठवायला पाहिजे होतं पण एवढा वेळ नाही ना, पण त्यांचं ठीक आहे ना राहुल, 2-3 तास वाचले आपले। 3 तास तर आम्ही आमचे वाचवलेत। बघू आता कसं आम्हाला भेटतंय, बघतंय काय करायला जमतंय ते। आता आम्ही फिरून असे गावागावातून एवढं अटकलोय की शेवटी इथं असे घर आले, त्यांनी रस्ताच संपलेला आहे। एवढी बारीक गल्ली आहे ही, इकडनं आमची गाडी जाईल का नाही ते पण सांगता येत नाही। खूप मुश्किल गल्ली आहे, बघ जाते का, अडूया का? अरे हो, मागे घेतोय मी, नाही जाणार गाडी, जाएगा त्याला बघ, जातोय बोलतो तो, त्याला विचार पुढून आहे का रस्ता। उधर से रास्ता है भाई जाने के लिए, इसलिए बेटर है आप वहां से ही जाओ क्योंकि वहां पे और आगे डीप है थोड़ा. अच्छा। तर भावांनो, शेवटी आम्हाला बर्फ दिसलेला आहे, तो बघा तिकडे बर्फ। ए बर्फांनो, आलो थांबा जरा, विचारू नका। वा वा, तो बघ बर्फ बघ, काय ते डोंगर, काय ती तरी एकदम ओके ना। ओके, बर्फ दिसलाय आणि आम्ही आता चाललोय लवकरच बर्फांकडे। थोड्या दिवसात आम्ही तुम्हाला बर्फांमध्ये दिसू। स्वर्गात चाललोय आम्ही, स्वर्गात। पहिला तर आम्ही आता सोनमार्ग टनल मध्ये एंटर करत आहोत। बंद कर दे. सोनमार्ग टनल में चलो रे भाई, चलो। बघा सगळे आपले जवान इथं सगळे लागूनच आहेत। 360 कुठे आहे? आपले आर्मी जवान बघू शकता तुम्ही इथे. फायनली
आपण टनलच्या बाहेर येतोय आणि हा टनलच्या बाहेरचा व्ह्यू. अरे ट्रान्झिशन आहे भाई पण वाव यार. अभी तो असली पिक्चर चालू हुआ है. अभी तक जो था ट्रेलर था. आहे गाणी बिणी म्हणतात हे सगळे. चलती है पवन. वा वा स्नो लँड. आम्ही आता सोनमार्गला पोचलोय आणि आता इथं जेवायला थांबलो. आता आमचा जेवण एवढा क्लास व्ह्यू आहे ना. बोलवाय एवढा क्लास व्ह्यू आहे ना इथे. अच्छे से बोलो, लास्ट इसके बैक साइड लेके चलो. फक्त नजर जाते तिकडे फक्त उंच उंच डोंगर आणि डोंगर झाडी आणि बर्फाचे आणि डोंगर दिसतात. बर्फ. आता आम्हाला त्या साईडला जायची जास्त इच्छा झाली आहे बर्फ बघायची. आता आम्ही इथं जास्त थांबणार नाही. आमचा इथं प्लॅन होता थांबायचा. टनल नंतर जो व्ह्यू चेंज झाला एकदम म्हणजे डायरेक्ट पलटी. आमचा प्लॅन होता तर सोनमार्ग जास्त फिरायचा पण आम्ही आता जास्त सोनमार्ग नाही फिरणार वाटलं कारण की आम्हाला आता बर्फ दिसलाय डोळ्याला तर अख्खा बर्फात जायची इच्छा झाली. पहिला आम्ही आता आम्ही पूर्ण जेवू पहिला आम्ही एक पेट पूजा करून घेतो थोडीशी. आणि मग जेवण आम्ही जाणार नंतर डायरेक्ट आम्ही बर्फात. बर्फात. सोनमार्गचा साईड सीन करायला आपण थांबलोय आणि इथं खूप थंडी. आमची मैना ही नाही. महिना आहे मग चिमणी कुठे आहे? चिमणी कुठे आहे? चिमणी कॅमेराच्या मागं. अरे बघा 2 1 गो. वन गो. येस. बावन्न असे इथं बेकार टर्न येत आहेत. जसा समोरनं गाडी आली वैभवचा हात इथं वरती जाऊन वैभव वरती आणि पुढं असा पकडून बसतोय. काय बोलतो? जिरली का? आमची जिरली. जिरली दाखव जरा त्यांना पण. बाबा जिरली. आता आमची पण जिरली. काय टर्न वळण आहेत बघा. असा वरती घेऊन पण बसवलं. सेफ आहेत तशी. प्रॉपर डांबरीकरण आहे रस्ता वगैरे आहे काय वाईट नाही. आता खरं बर्फ दिसायला आम्हाला चालू झालाय. कर खाली काच कर. बाबा नको लय थंड हवा येते. अरे बाबा व्हिडिओ साठी कर झूम कर जरा बर्फ. आपण आता आलेलो आहे झोगझिला पॉइंट. हा 11,649 अल्टिट्यूडच्या हाईटला आहे. बघू शकता तुम्ही इथं सगळे थांबलेत पण आपण याच्या पण वरती जाणार आहे. हे बघ इथं बघ वैभव लेफ्टला झोगझिला पॉइंट 11,649. आम्ही आता मस्तपैकी डोंगरात आलेलो आहे. बघू शकता मागे तुम्ही चारही बाजूनी डोंगरच डोंगर. आपण हे डोंगर जे फोटो व्हिडिओ मध्ये बघतो ना त्यात ठीक आहे चांगलं वाटतं पण जे खरं डोळ्याने बघायला मजा आहे ना ती माझ्या कुठत नाही. आता ही जो डोंगर आहे ना हा इकडनं असं वाटतंय की पेंटिंग आहे 2D पेंटिंग. पण खतरनाक. काय नदी काय झाडं काय डोंगर आहेत. झाडच नाही डोंगर आहेत. ए ठीकचे पाच छोटो. अरे शुक्रान मालिक शुक्रान. पूरा मत कॉल बंद कर. ज्यादा मत मालिक. वाटो
हा मतलब डोंगरावर आलतो VITC. पण असं कधी एवढा म्हणजे डोंगरावर फिरलो रे पण असं एवढा नाही. पण चला हे आता डोंगर बघून येत ना असं वाटतं की ते का बोलतात बीच पर्सन आणि माउंटेन पर्सन. पुन्हा एकदा वेगळीच आमचा मजा रे. गाडीत बसूनच माउंटेन ड्रायव्हर चेंज झालाय. हा गाडीच्या बाहेर उतरला आणि चढायला लागला ना माउंटेन मग बीच पर्सन असं फिरता फिरता माउंटेन पर्सन उतरल्यावर बीच पर्सन. भावांनो आता फक्त 6:15 झालेत आणि इथं रात्र बघू शकता तुम्ही. हे बघ टाइम दाखवता ना, टाइम दाखव. 6:15 झालेत आणि रात्र अशी झाली ना जशी आपल्या इथं 11-12 वाजता कशी होते तशी रात्र आली आता. डेंजर डेंजर. भावांनो हा रस्ता आहे 450 किलोमीटरचा आहे, ठीक आहे. पण 450 किलोमीटर फक्त घाट आहेत. जवळपास आम्ही आता 6 ते 5 डोंगर ओलांडले, चढून उतरले तरी साला काही रस्ता संपत नाही. डोंगरांचे एक घाट चालूच आहेत. बघू शकतो तुम्ही बघा अजून 78 किलोमीटर बाकी आहे. 70. पण रस्ता चांगला आहे म्हणून ठीक आहे. सगळे डांबरी रस्ते आहेत, सिमेंटचे रस्ते आहेत, त्याच्यामुळे काय नाही. पण हेच जर का खराब रस्त्याला साला 450 किलोमीटर घाट शा मधून एक बोगदा काढला पाहिजे वाटतं आता. जमिनीच्या घालून ना. मग काय बोलशील मोदी 450? शेटला सांगायला लागेल भाई. हो मोदी शेठ लक्ष द्या. मोदी उद्या बघा शेटला जरा. लक्ष द्या. हे लय घाट लय उतरायला लागतात. असं डायरेक्ट ना बोगदा करा कालचे. अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड डायरेक्ट नाही तसं तिरका बिरका काढायचं. काश्मीर टोले काहीतरी केला पाहिजे. फ्लायओव्हर वगैरे बांधला पाहिजे. लय वरती आहे ना मग आपले इथं तिरका काढू असं. फ्लायओव्हर बांधला पाहिजे ना. एकच घाट ठेवा काहीतरी असं तर आम्हाला पण मजा येईल जरा अशी. मोदी या दोघांचा सासरा नुसती drift. त्यांचा ऐकायला बसलाय. भावांना शेवटी 1 तास शोधून आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे आणि हॉटेलसोबत आपल्याला भिवंडीची पोरं पण भेटलेत. ती 8 जण आलेत, त्यांच्या पण 2 गाड्या आहेत. ते पण आम्हाला सोबतच भेटली. या 2 थार रॉक्स त्यांचे नाही तर आपली लागली. तर आता आपण सोबतच रूम घेतलेत. रूममध्ये चेक इन केलं आहे. खूप थंडी आहे. 0 डिग्री टेम्परेचर आहे. वाट लागली आमच्या आता इथं. जेवायला पण आम्हाला नाही भेटलंय. आता जे काय आहे ते सकाळीच आम्ही खाऊ, नाश्ता करू. हॉटेल भेटलं ते पण मुश्किल नाही. तर चला भावांनो आजचा इथंच एंड करतो. आता झोपतो, सकाळी फ्रेश होतो. गुड नाईट.